प्राइज आहे त्यानंतर घेऊन जायचं आहे. 1000 ते कॅश प्राइज घेऊन जायचं आहे. मॅच सुरू करायची आहे. सो पवन, वेल प्लेड अँड बेस्ट लक फॉर नेक्स्ट मॅच. पाहूया आपण प्रेक्षकांची किती गर्दी, कारण खेळच तसा केलेला आहे. कारण जेव्हा पवन खेळतोय किंवा भावेश पवार जेव्हा मैदानावर असतो तेव्हा नक्कीच प्रेक्षकांची गर्दी सुद्धा, आणि आपण पाहतो की जे सामना सुरू असतो तेव्हा यूट्यूबवर सुद्धा मोठ्या संख्येने प्रेक्षक तर घेत असतात. तर वळूया आपण नेक्स्ट मॅचकडे. तर कॉमेंट्री बॉक्समध्ये फेरबदल लेजंड कॉमेंटेटर ज्यांना आपण नुकतंच ऐकलं, डॉक्टर गवळी सरांचा प्रवास ऐकणार आहात ह्या इनिंगमध्ये. थँक्यू. धन्यवाद मनोजी खारवे. पाहूया आपण वळूया नेक्स्ट मॅच. तुम्हाला प्रेक्षक जे आहेत आमच्या VIP कक्षासमोर थोडं बाजूला आपण व्हायचं आहे, कारण सिवेदना 11 नेवालीपाडा संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि बदलापूर संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. षटकातील पहिला चेंडू घेऊन रोशन. यावेळेला मात्र बॅक टू बॅक आपण पाहतोय, पहिल्या चेंडूवर चौकार आणि त्यानंतर मात्र षटकार. काय फलंदाजी करतोय रमीज उर्फ पापा. बदलापूरच्या कॅप्टनने सांगितलं होतं की खेळपट्टी जर आपण बघितली तर आम्हाला नक्कीच 60 पर्यंत जावं लागेल. कोशिश करेंगे 60 रन तक जाने की, आणि तशा प्रकारे सुरुवात बघायला मिळते. रोशन पुन्हा एकदा लेफ्ट आर्म, अतिशय चांगला फटका केलेला आहे, ड्राईव्ह केलेला आहे, चेंडूला सरळ जातोय तो लॉंग ऑफला. क्षेत्रक त्या ठिकाणी तैनात आहे. तोपर्यंत मात्र एक धावसंख्या झाली 11. एक चांगली सुरुवात आहे. नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजी करताना बदलापूर संघाची सिवेदना नेवाळीपाडा विरुद्ध दिशा 11 बदलापूर या दोन संघामध्ये आपण सामना पाहतोय. याला पुन्हा एकदा चांगला फटका केला, चेंडू हवेत आहे, झेल होते का बघायचं, आणि वाईड अप लॉंग अपला एक चांगला झेल. आलेली आहे. शून्यावर बाद झालेला आहे, कारण रमेश याने एक चांगली सुरुवात केली होती, पापा याने एक चांगली सुरुवात केली होती. 3 चेंडूमध्ये 11 धावा पटकावल्या होत्या. मात्र मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात लॉंग ऑफला एक चांगला झेल देऊन निवला बाद झाला. त्यानंतर फलंदाजीसाठी येतोय नन्ना. अतिशय उत्कृष्ट स्कोरिंग या ठिकाणी सुदर्शन करतायत. नारायणजी भोईर, आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आपलं हार्दिक स्वागत. यस, सुदर्शन या ठिकाणी बालचंद्र आले आहेत, आपलं स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. पुन्हा रोशन मार्गस्थ होईल, लेफ्ट आर्म. यावेळेला मात्र चेंडू खाली राहतोय, आडव्या पाठने क्रॉस बॅटर स्कोर करण्याचं त्यानं सेकंड राऊंड जो आहे त्यामध्ये फराडे देसाई आणि वरप दोन्ही कॅप्टननी तयार राहायचं आहे. त्यानंतर गोरसई तसेच या सामन्यातला विजयी संघ याचा सामना होईल. रोशन पुन्हा एकदा मार्गस्थ होईल, लेफ्ट आर्म. यावेळेला स्लॉग स्टीम खेळण्याचा प्रयत्न, मात्र बीच टाइम फटका, चेंडू हवेत आणि सहज सोपा सुंदर झेल शॉर्ट स्क्वेअर लेगला.
अनेक अनेक धन्यवाद. मॅजिकल ऑफ मराठी वाईस डॉक्टर गवली सर, तमाम क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत आहे. पद्माकर सर कराळे साहेबांचं आगमन झालं, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेला पाण्याची सोय करून दिली. आणि साहेब तुमच्यासाठी एकच सांगेल, जिसने प्यासे को पाणी पिला दिया उठने सातों समुद्र को नीचे दिखा दिया, अशा आदरणीय पद्माकर सर यांचं आगमन झालेलं आहे व्यासपीठावर. व तसेच आदरणीय प्रकाशजी साहेब हे सुद्धा व्यासपीठावर. आदरणीय पद्माकर कराळे सर यांच्या माध्यमातून आम्हाला पाण्याची सोय त्यांनी उपलब्ध करून दिल्या. संपूर्ण स्पर्धेसाठी तुमचं मी आयोजकांच्या माध्यमातून मनपूर्वक असं हार्दिक स्वागत करतोय. तर सामना जो आपण पाहतोय इथं मात्र शिवेदना 11 नेवाळीपाडा विपक्ष क्रिशा 11 बदलापूर. नाणेफेक गमावल्यानंतर बदलापूर संघ प्रथम फलंदाजी करताना पाहतोय आपण. याच पता फटका चांगला आहे पण प्लेसमेंट ठीक नाहीये. चेंडू हवे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि इथं मात्र फलंदाज बाद. कृपया करून व्ही डायजवर जे आमचे काही खेळाडू बसलेले आहेत, जे प्रत्येक संघाचे पाठीराखे आहेत, त्यांना विनंती असतील की आजच्या दिवशी आपण व्यासपीठावर बसू नका. कारण की आमचे प्रमुख मान्यवर येणार आहेत, जे आपण खेळाडू किंवा कुठले संघाचे पाठीराखे आहेत. आयोजकाच्या माध्यमातून दादा आम्हाला अशी सूचना मिळते की आपण ते शीट खाली करायचे आणि स्टँडमध्ये जाऊन बसायचे. कारण की आज अंतिम सामन्यात त्याच्यामुळे आमच्या व्ही डायजवर खूप प्रमुख मान्यवर येणार आहेत. त्यासाठी आपण जागा राखीव ठेवायची. दादानो माफी मागतोय, कारण की आमचं काम आहे ते उल्लेख करायचं. कारण की प्रमुख मान्यवर जे आलेत मग त्यांना बसलेली जागा नाही आहे, याच्यासाठी तुम्ही सहकार्य करा. खूप खूप धन्यवाद. तर सामन्याला सुरुवात झालेली आहे, पण हवी तशी सुरुवात आतापर्यंत पाहायला मिळाली नाही. प्रत्यक्ष जर विचार केला आपण तर फलंदाजी तेवढी छान नाही आहे. यावेळेस पात्र अजून एक फलंदाज बाद होईल. तू चल मै आया अशी नाजूक स्थिती पाहतोय आपण बदलापूर संघाची. पहिल्या दिवसापासून आतुरता होती की कधी आमची लाडकी मान्यवर येणार. ओमसाई हॉस्पिटल सळगावचे MD डॉक्टर आदरणीय सन्माननीय रामचंद्र बाळू भोईर साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेले. देर आहे दुरुस्त आहे, का होईना आपण वेळ काढली, आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवली. याबद्दल दादा मी तुमचं परत आदर्श 11 धानिवली संघाच्या माध्यमातून आणि ऑल गावाच्या माध्यमातून तुमचं मी व्यासपीठावर मनपूर्वक असं हार्दिक स्वागत करतोय. आम्हाला पण उत्सुकता होती की डॉक्टर साहेब कधी येईल. तो दिवस आज निघालाय, ती वेळ आली. आणि VIP डायव्हिजन पाहू शकता आपण डॉक्टर साहेबांना. तसेच अजून एक डॉक्टर सन्माननीय मुकेश पाटील साहेब हे सुद्धा व्यासपीठावर आहे. त्यांच्यासोबत दादा तुमचं पण मी मनपूर्वक असा स्वागत करतोय या आदर्श ट्रॉफीमध्ये. यावेळेस मात्र हा चेंडू पाहतोय आपण, अतिशय सुरेख चेंडू होता. धावासाठी इथे मात्र संघर्ष करावा लागेल. कारण की आयुष्यामध्ये कुठल्याही व्यक्तीने जर संघर्ष केला नाही ना, मग तो काहीच बनवू शकणार नाही. पाहतोय डॉक्टर साहेबांनी पहिले खूप संघर्ष केला, शिक्षण केलं, त्यानंतर डॉक्टर बनले, शिक्षक बनले. संघर्षाशिवाय तुम्हाला काहीच भेटणार नाही आयुष्यामध्ये. पण यावेळेस मात्र चांगला चेंडू होता. स्ट्रोक चेक करतोय, पुश करतोय पॉईंट क्षेत्राकडे. तोपर्यंत मात्र वेळ होती सहज स्ट्राईक रोटेट करण्याची. एका धावेने संघात धावसंख्या पुढे सरकते ती 12. दुसरे षटक प्रगतीपथावर. 4 षटकाचा सामना म्हणजे पहिल्या 2 षटकामध्ये नेवळीपाडा संघाचं शिकंजा मजबूत आहे. या सामन्यामध्ये ज्या प्रकारे नाणेफेक जिंकली आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला त्यावर मात्र मोहर लावली. अजून यापेक्षा चांगली सुरुवात काय पाहिजे नेवळीपाडा संघाच्या माध्यमातून. अद्भुतपूर्व कामगिरी गोलंदाजीच्या माध्यमातून पाहतोय. यास पात्र हा स्लॉक स्वीपचा फटका, हा जातोय स्कोरलेगच्या वरतून ठोकलाय हा षटकार. स्टेडियम सुनील पवार का सभी को प्यार भरा नमस्कार. आदर्श ट्रॉफी 2021 के माध्यम से
याच पाहता बॅकफूट ड्राईव्ह केलंय कव्हर क्षेत्राकडे चेंडू अतिशय वेगात सरकतोय तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे दुसऱ्या धावचा प्रयत्न केला गेला पण नकारतोय फक्त आणि फक्त एका सिंगल षटकार ठोकल्यानंतर मात्र सिंगल स्ट्राईक रोटेट कन्वर्ट करतोय आणि स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय फलंदाज जर पाहिला आपण इथं मात्र क्रमांक 4 वर आलेला अनिकेत एकच असा फलंदाज ज्यांच्या बॅटमधून एक षटकार आला त्यानंतर मात्र पाहिलं होतं की रमेश यांच्या बॅटमधून सुद्धा चांगली सुरुवात झाली होती पण रमेश बाद झाल्यानंतर मात्र दबाव आला आणि दबावातून जो महान खेळाडू तुम्हाला वरती नेतो ना तो सक्सेस असतोय ज्या प्रकारे पहिला आपण टोटली परिवारामध्ये जर पाहिलं आपण आणि गवली सरांचं जर फॅमिली पाहिलं ना आपण तर 4 डॉक्टर मुलगा मुलगी आणि मिसेस आणि डॉक्टर गवली सर म्हणजे तुम्ही जेव्हा आयुष्यामध्ये पहिली पायरी तुमची शिक्षण असते ती पायरी जर आपण सक्सेस केली ना मग आदर्श गाव दानिवडेसारखा घडतोय हे सातत्य आम्ही सांगतोय आपल्याला कारण सत्य स्थिती आहे व्यक्तिगत करण आपलं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून पाहतोय आपण 30 षटक यावेळेस पाहता चांगला फटका आहे कव्हरच्या वरतून अतिशय वेगात चेंडू निघून जाईल काय जाऊं क्या मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या न बोल मैं हलगी बजाऊं क्या माट्या माट्या जोरदार टाळ्या माट्यासाठी ग्रेट ग्रेट टेनिस क्रिकेटमध्ये ही लोकप्रियतेचा खूप उंच शिखरावर जाऊन पोहोचले गोट्यानंतर माट्या मांट्यानंतर भिवंडीतला केत्या ही तिगडी आहे म्हणजे हे जेव्हा मैदानात असतील ना क्रिकेट सोबत तुम्हाला मनोरंजन सुद्धा पाहायला मिळेल कधी अमिताभ कधी राजेश खन्ना कधी मिथुन चक्रवर्ती या सर्व गोष्टीचा मिलाप म्हणजे नाव आहे तो माट्या व्हेरी नाईस जॉब गुड जॉब माट्या तर धावसंख्या जर पाहिली आपण आता मात्र पहिल्या चेंडूवर चौकार म्हणजे 30 षटक प्रगतीपथावर गोलंदाज सज्ज होतोय करण दुरांत टोकाकडनं जास्त पाहता आडव्या बॅटने फटका पाहतोय आपण प्लेसमेंट आणि टायमिंग फटक्यामध्ये ठीक नव्हती फक्त आणि फक्त एकच सिंगल इथं मात्र कन्वर्ट करेल या एका धावीने संघात धावसंख्या पुढे सकते ती पाहतोय आपण 24 पॅक क्राऊड पाहतोय आपण आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे आणि पुढच्या वर्षी ही स्पर्धा आपण डे नाईट क्या बात आहे परवा दिवशी अनाऊन्स करायला लावलं की येणाऱ्या पुढच्या हंगामामध्ये या स्पर्धेचं वेगळं स्वरूप असेल मुरबाड तालुक्यातली फर्स्ट डे नाईट ग्रामीण विभागामधून आणि नंबर 1 टुर्नामेंट पुढच्या वर्षी असेल एम्परवाईज फटका खेळण्याचा प्रयत्न लाईन कुठे आहे हे बघा असं वाटते की अर्धवट माणूस आहे अर्धवट पुतळा आहे ओ माट्या ग्रेट जॉब नाईस तर दरम्यान पाहतोय की आपण भास्कर पवार माळी साहेबांचं आगमन झालेलं आहे वेलकम सुस्वागतम आपलं स्वागत आहे याच पात्रा हुक करण्याचा प्रयत्न होता हवेत आहे चेंडूखाली क्षेत्ररक्षक फटक्यामध्ये नियंत्रण पाहायला मिळालं नाही आणि अजून एक फलंदाज बाद आपल्याला शेवटचा हा पुकार असेल आणि वरप संघाचा संघ नाही का चला आपण दुसऱ्या फेरीतल्या दिवसातला पहिला सामना दसई विपक्ष वरप अजून एक मजबूत लढत सुरेश चुकमाळी उत्कृष्ट फोटोग्राफर आहेत यांचं आगमन झालेलं आहे म्हणजे दानवली गावामध्ये फोटोग्राफर सुद्धा खूप छान आहे एक फोटोग्राफ पाहतोय आपण आमच्यासोबत आहे इनकी तो बाती अलग आहे अंदाज अपना खूप मोठे फोटोग्राफ आहेत म्हणजे राजनीतिक असो किंवा कुठलाही कार्यक्रम असो भालचंद्र साहेबांचा लाख मोलाचा वाटा असतो विकास सिकंदरे साहेब हे सुद्धा आहेत फोटोग्राफर आणि हा गावच पहिल्या दिवसापासून आम्ही असा उल्लेख नाही केला की त्या गावामध्ये खूप काही भरलेलं आहे यावेळेस आता फटका चांगला आहे खाली क्षेत्रामध्ये पण क्षेत्ररक्षक दुरून येणार की नाही येणार चेंडू मात्र फरार
हे तर आईस्क्रीम खाओ किंवा मिरचीचा स्वाद घेऊ. माट्या माट्या इज द ग्रेट ग्रेट माट्या. माट्या होऊ द्या एकदम झकास. फुल टाईम आहे तुम्हाला, कारण की तुमचा आज पूर्ण वसूल करून घेणार आहोत आम्ही पण. हो 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 हो, क्या बात है क्या बात है. हे तो अंदाज आहे. आणि आमचे दशरथ पाटील दादा नेहमी सांगतात, तो वाक्य नंतर सांगेल. यावेळेस पात्र उडवलंय चेंडूला हवेत आहे मिड विकेट क्षेत्राकडे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक फलंदाज बाद. तर धावसंख्या पाहतो आपण 28. खूप नाजूक स्थिती आहे आणि अशा स्थितीमधून तुम्हाला 50 आकडा जर पार करायचं असेल तर आपण फलंदाजीवर जास्त जोर दिलं पाहिजे. तर चांगली फलंदाजी करणं गरजेचं आहे. आता मात्र 6 फलंदाज बाद झाले, 28 आहे. आणि माट्या तुमच्यासाठी मी एक गाणं सांगतो. डीजे कल्पेश कल्पेश दादा खैके पान बनारसवाला रेडी ठेवा तुम्ही. पान बनारसवाला अशी मागणी आहे गोट्याची आणि क्रिकेट रसिकाची. आणि म्हणतात ना, कधी तुमच्या आवडीचा जर कुठले कार्यक्रम तुम्ही हातात घेतला तो लय अतिशय आनंदात पार पडतोय आणि त्या प्रकारे आनंदित होणार आहे. ते मात्र माट्या पण थोडंसं सामन्याकडे जर आपण विचार केला तर थोडंसं खराब फलंदाजी बदलापूर संघाची पाहतोय. यास पात्र हा फटका हवेत आहे पॉइंटला. सॉफ्ट डिस्मिसल. 7वा फलंदाज बाद. खूप नाजूक स्थिती आहे. सुरुवात चांगली झाली होती पहिल्या 2 चेंडूवर. त्यानंतर मात्र रमेश बाद झाल्यानंतर लाईन लावल्या गेली. इथं मात्र बदलापूर संघाच्या प्रत्येक फलंदाच्या माध्यमातून म्हणतात ना आपण तो इस वक्त नए बल्लेबाज मुजीत विकेट के ऊपर बल्लेबाजी करने के लिए. चमकीली धूप है, काफी पैक क्राउड देख रहे हैं इस वक्त हम. आदर्श ट्रॉफी 20, 21, 22 के माध्यम से सभी का स्वागत है. और अहम बात है कि बदलापुर की टीम यहाँ पर संघर्ष करती हुई नजर आ रही. टॉस गंवाने के बाद पहले बल्लेबाजी करती हुई रमीज ने तो ऐसा लग रहा था कि मानो शुरुआत काफ़ी तेज रफ्तार से की है, लेकिन वो लय नहीं रख पाया आगे. और रमीज के आउट होने के बाद तो विकेट की पड़झड़, बारिश सी हो गई थी विकेट की. गेंदबाजी के लिए एक नए गेंदबाज अंतिम ओवर लेकर दूर उस छोर से कुणाल. आइए फील्ड की जमावट इस वक्त हम देख रहे हैं. गली पर एक खिलाड़ी है, कवर पॉइंट पर एक खिलाड़ी को तैनात किया है. शॉट थर्ड मैन घेरे के अंदर है और फाइनली घेरे के अंदर. इस फील्ड की जमावट के साथ गेंदबाजी की कमांड संभालेंगे इस वक्त कुणाल दूर उस छोर की जानिब से. इस पर अच्छी गेंद थी लेकिन स्टीयर किया गेंद को बैकवर्ड पॉइंट के बीच में से. गेंद पॉइंट बाउंड्री की तरफ जा रही है. दूसरे की मांग हो रही है और पर्याप्त समय वहां पर नहीं था. अंपायर की उंगली आसमान में. 8 विकेट का पतन. तर पाहतोय आपण क्रमांक 10व्यावर उस्मान ने बल्लेबाज मैदान के ऊपर जाते हुए. और काफ़ी नाजुक स्थिति है इस वक्त बदलापुर की. जिस तरह से उम्मीदें थी कि बदलापुर की टीम काफ़ी बड़ी टीम होगी, बड़ी टीम है, लेकिन इस मैच में जो परफॉर्मेंस उनकी तरफ से देना चाहिए था अपने टीम के लिए नहीं दे पाए. तर पुढचा सामना निश्चित दोन्ही संघाचे संगणक वरप आणि दासई संघाचा कर्णधार आपण सज्ज राहायचे. जर आपण आले असतील तर निश्चित आपल्याला संपर्क साधायचे की आम्ही आहेत रेडी म्हणून. वरप संघाचा कर्णधार आलेले आहेत. दोन्ही संघाचे कर्णधार आपण आलात का? दसई संघाचा संगणक सुद्धा आलेला आहे. म्हणजे दोन्ही संघाचे कर्णधार इथं आलेले आहेत. आणि पुढचा आपण नाणेफेक सुद्धा करणार आहोत या षटकानंतर. अंतिम षटक कुणाल पहिल्या चेंडूवर इथे मात्र विकेट प्राप्त करतोय. या पात्र हा चेंडू पाहतोय आपण. हाफ ट्रॅक चेंडू म्हणजे बाउन्सर होता, अतिशय वेगवान हा बाउन्सर. 1 फॉर 1चा इशारा करताना पाहतोय आपण. आणि एक मुभा असते, आपण एका षटकामध्ये एक बाउन्सर टाकू शकताय.
आमच्या कॉम्युनिटी बॉक्समध्ये पाहतोय आपण सोमनाथजी भोईर, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला कॅप स्पॉन्सर झालेली आहे के बी मेन्स रोडवेज मुरबाड. आणि यावेळेस मात्र पाहतोय की आपण अजून एक चांगला चेंडू आणि माझ्या डाव्या साईडला ज्यांनी प्रत्येक संघनायकाला बेल्ट दिलेलं आहे, त्यानंतर अंतिम सामन्यातले सगळ्या खेळाडूंना ते ब्लेड देण्यात येईल. आणि दानिली गावामध्ये दानशूर सुद्धा कमतरता नाही आहे, हे सातत्य पाहिलं आपण 30व्या वर्षापर्यंत. यावेळेस आता चांगला चेंडू, काय क्लास आहे. प्रश्न विचारला होतं गोट्या, गोट्या तर नाही माट्या आहे. असं वाटतं की ज्या प्रकारे ॲक्शन करतो ना, याला पॅरालाइज झाला काय, जी ॲक्शन आहे त्याची, म्हणून तर माट्याला लोकप्रिय झालंय कमी वेळेमध्ये. कांगारू छान उल्लेख केला. ऑस्ट्रेलियन यावेळेस आता फटका पाहतोय, एक्स्ट्रा कव्हरकडे हवेत आहे पण पोहोचू शकणार नाही क्षेत्ररक्षक दुसऱ्या धावेची मागणी करताना. आणि अतिशय वेगात हा थ्रो येतोय आणि तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट करतोय तर मात्र फलंदाज. धावसंख्या पाहतोय पुढे सरकताना ती 31, 31, 8 गड्याच्या मोबदल्यामध्ये. मला वाटतं की अजून शेवटचा चेंडू असेल या डावातला. दोन्ही संघाच्या कडे आपण सज्ज राहायचे. धावसंख्या फक्त 31, 31. अर्धशतक आणि त्यानंतर मात्र विकेट हॅट्रिक जी पूर्ण केली होती A1 पवन. हा फटका चांगला नाही आहे, मिळेल फक्त 1. आणि असं वाटतं की नो बॉलचा इशारा येते, म्हणजे अजून एक चेंडू खेळायला मिळेल इथं. या 3 धावा या चेंडूवर. नो बॉल आणि फ्री हिटचा इशारा येईल काय. नो बॉल आणि फ्री हिट. हे देखील आठव आजोबा तर नाही म्हणणार, किक मारतोय गाडीला. शाबाश शाबाश, जोरदार टाळ्या माट्यासाठी एकदा. माटे इज द ग्रेट. आयुष्यामध्ये या जगामध्ये कित्येक अशी व्यक्ती असेल की त्याच्या अंगात खूप चांगले गुण असतात. कालच आपण पाहिलं की आपण एक मधुर आवाज जो सिंगर आला होता बाला, 40,000 व्ह्युअर्स मिळालेले आहेत एका दिवसामध्ये, की त्याचं पुढचं भविष्य किती चांगलं असेल. यावेळेस हा चांगला तिकट आकोटप्याचा चेंडू होता आणि याचबरोबर पाहतोय की आपण हा डाव संपलाय, म्हणजे पहिला डाव संपलाय. बॉक्समध्ये यायचे आणि नितीन सर आपण सुद्धा यायचे. हे पाहू शकता आपण. सामना 3 षटकाचा राहील वेळे अभावी, कारण की आपल्याला पाहतोय की वेळ खूप झालेली आहे आणि आज शेवटचा दिवस आहे. सामना 3 षटकाचा राहील. डॉक्टर आदरणीय रामचंद्र भोईर साहेब आणि त्याचे प्रमुख काटा अशी मागणी आहे. छापा येतोय आणि मी पाहुण्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठात जाऊन विराजमान व्हायचं आहे. तर नाणेफेकीचा कॉल पाहतोय आपण वरप संघाच्या बाजूने गेलेला आहे, वरप दसी संघाच्या बाजूने गेलेला आहे सॉरी. आणि तुमच्या संघाने खूप छान परफॉर्मन्स केलेला आहे. दुसऱ्या फेरीतला महत्त्वपूर्ण सामना आहे. हे जे आयोजन पाहतोय पॅक क्राऊड मुरबाड तालुक्यातला नंबर 1, या आयोजनाबद्दल तुम्ही पहिले सांगितलंय. नाणेफेक जिंकलेले इथं मात्र काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करू आम्ही. दुसऱ्या फेरीतला सामना आहे, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. काय कारण आहे की आपण नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करणार? चेसिंगला आम्हाला चांगलं जात आहे. बहुतेक वेळा आम्ही क्षेत्ररक्षण करूनच आम्ही मॅच विन करण्याचा प्रयत्न करू. समोर वरपचा बलाढ्य संघ 3 षटकामध्ये किती धावाच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? 3 षटकात आम्ही 25-26 रन डिपेंड करण्याचा प्रयत्न करू. समोरचे टीमही चांगले, वरप संघ 2-3 वेळा आम्ही त्यांच्या विरुद्ध खेळलेलो आहे, तर थोडासा आम्हाला माहिती आहे त्यांच्याबद्दल काय करायचं. या स्पर्धेमध्ये फुल एन्जॉय करता आपण? हां नक्कीच. ऑल दी बेस्ट. खूप खूप शुभेच्छा. दोन्ही संघाला वेळ कमी आहे म्हणून आपण 3 षटकाचा सामना ठेवलाय.
तर मित्रांनो, नाणेफेकीचा कॉल दसई संघाच्या बाजूने गेलाय आणि प्रथम त्यांनी सांगितले आम्ही क्षेत्ररक्षण करणार. तर सामन्याला सुरुवात करायची आहे, त्यापूर्वी मात्र सामना सुरू ठेवायचा आहे. आम्ही स्वागत आणि सत्कारकडे सुद्धा वळणार आहोत. तर निश्चित आपण दुसऱ्या टर्नला सुरुवात होईल, तर आपण ऐकूया व्हॉइस ऑफ टिटवाला मनोज कारवेसरेच्या माध्यमातून. ओके. तर रसिको, आपल्यामध्ये आज अतिशय मोठी उपलब्धी आहे, मोठी उपस्थिती आहे. ओम साई हॉस्पिटल सरळगावचे सन्माननीय डॉक्टर रामचंद्र बाळू भोईर साहेबांना आपण मंडळाच्या वतीने आपल्या या व्यासपीठावरती येतोजी सन्मानित करूया टाळ्यांच्या गजरामध्ये. विनंती करतो नितीन राणे साहेबांना आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय आपले लाडके ओमसाई हॉस्पिटल सरळगावचे रामचंद्र भोईर हे डॉक्टर साहेबांना येतोजी सन्मानित करावं. अतिशय मोठी महत्त्वाची उपलब्धी. डॉक्टर साहेब, आपण वेळेत वेळ काढून, गावाचे सुपुत्र आहेतच परंतु अतिशय बिझी शेड्यूलमध्ये सुद्धा वेळ काढून आपण या स्पर्धेची शोभा वाढवली. या गावात कोण नाही आहे हो. डॉक्टर, इंजिनियर, आदर्श शिक्षक, A to Z मीन्स धानिवली, धनवान धानिवली, आदर्श धानिवली, आदर्श गाव आणि त्यातील हे आदर्श व्यक्तिमत्व डॉक्टर रामचंद्र भोईर यांना आम्ही सन्मानित करतो मंडळाच्या वतीने आपल्या व्यासपीठावरती. त्यानंतर मुकेश पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. पुन्हा एकदा नितेश राणे साहेबांना विनंती आहे आपला शुभ हस्ते मुकेश साहेबांना सुद्धा इथं सन्मानित करावं. डॉक्टर मुकेश पाटील, क्या बात आहे. टाळ्या असू द्या. टाळ्या का थांबतायत? टाळ्या नुसत्या खेळाडूंसाठी नसाव्या, पाहुण्यांसाठी सुद्धा तितक्याच असाव्या ज्यांनी आपली शोभा वाढवली आहे. व्यासपीठ कशासाठी उभं केलंय? पाहुण्यांसाठीच ना. मग टाळ्या पाहिजेत, वाजवत राहा. ब्लड सर्क्युलेशन सुद्धा वाढतं, रक्त गरम होतं, डॉक्टरांना सुद्धा माहिती आहे. चेंडू हवेत उडालाय मैदानामध्ये, झेल टिपला जातोय, फलंदाज बाद. डॉक्टर साहेब, तुम्ही बक्षीस लगावलं आणि तुमच्या मनासारखाच फटका आला. म्हणतात ना की हृदयातले भाव हे डोळ्यांनी बघून कळत नसतात. भावनांचे बंध हे रोज रोज जुळत नसतात. मिळतात येथे माणसे अगदी लाखोंनी हजारोंनी, पण तो डॉक्टर तुमच्यासारखे पाहुणे रोज रोज मिळत नसतात. वेलकम डॉक्टर मुकेश पाटील आणि रामचंद्र भोईर, आणि वेलकम फ्रॉम रोशन. यावेळेला थोडा एबीडी स्टाईलचा फटका मारचा प्रयत्न रोशनचा, परंतु गोलंदाजाने पाहिलं, फॉलो केलं रोशनला. लेग बायचा इशारा पंचांचा. रोशननी मॅम दी सिरीज अलीच्या काळामध्ये घेतलेली आहे. रोशन एक चांगला खेळाडू आहे. धावसंख्या झाली 4, 1 गडी बाद. टार्गेट आहे 35 धावांचं. दुपारचं सत्र आणि प्रेक्षकांची अलोट गर्दी मैदानामध्ये. जिकडे पाहूया तिकडे प्रेक्षक आणि 190 देशांमध्ये एकच चॅनल सुरू आहे 10 क्रिकच्या माध्यमातून. आदर्श चषक, आदर्श चषक, आदर्श चषक. कुठे आहे हे गाव विचारतायत. भारत देशात आहे, महाराष्ट्र राज्यात आहे, ठाणे जिल्ह्यात आहे, मुरबाड तालुक्यात आहे आणि चेंडू गेला मुरबाड तालुक्यात असं वाटतंय. धानुली गावाकडे, मुरबाड तालुक्याकडे. 1 बॉल्स ऑफ द लाईन, 4 रन्स.
थोडंसं वलय प्राप्त करून देते. 2 चौकार आले लागोपाठच्या 3 चौकार 3 षटकांसाठी. आपले सन्माननीय दोन्ही पण डॉक्टर, सन्माननीय डॉक्टर रामचंद्र भोईर साहेबांनी सुद्धा बक्षीस लगावले, तसेच डॉक्टर अमोल पाटील साहेबांनी सुद्धा बक्षीस लावलेलं आहे. आणि तो प्रयत्न या ठिकाणी होतोय रोशन आणि करणकडून नेवाली पाडासाठी. काउंटर अटॅक करावा लागेल. लक्ष छोटं आहे, परंतु कुठलंही लक्ष, कुठलीही धावसंख्या विजयाची गॅरंटी देत नसते. आपल्याला माहिती असेल की 438 धावांचा सुद्धा पाठलाग झालेला आहे. क्रिकेटच्या इतिहासात अनेक आहेत. कधी कधी 50 धावा सुद्धा होणं कठीण जातं आणि 438 धावा सुद्धा लिल्या पार करता येतात. म्हणजे क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी. ज्या गेममध्ये ग्लोरियसपणा पण आहे, सौंदर्य खूप आहे आणि अनिश्चितता सुद्धा खचून भरलेली आहे. जागा बनवतोय, परंतु त्याच दिशेने तसाच फटका मारू शकत नाही. त्याचं कारण म्हणजे गोलंदाज सुद्धा मातब्बर आहे. माझ्या कॉमेंट्री बॉक्समध्ये इथे जोडले गेले आमचे गुरुतुल्य समालोचक, लिजेंड कॉमेंटेटर डॉक्टर गवली सर. वेलकम सर इन कॉमेंट्री बॉक्स. 9 धावा आहेत धावसंख्या, 1 गडी बाद, 1.1 षटक झालेला आहे. यावेळेला और पिचला लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह पाहतो आपण. कऊ कोणाच्या अगदी जवळ, अगदी सीमेच्या कडेला षटकार. बदलापूर पण त्या संघाला पहिल्या इनिंगमध्येच फक्त 34 धावा ते रोखल्यानंतर त्यानंतर 1 गडी बाद झाला अगदी लवकरच अनिल नावाचा. परंतु त्यानंतर रोशन आणि करणने सूत्र आपल्या हातात घेतली. मेरा करण आएगा असा स्कीपर म्हणत होता डगआउटमध्ये. मेरा करण जरूर आएगा. आणि करणच्या सोबतीला याठी रोशन पूर्णपणे या सामन्याला सजवतोय, धावफलक गिरवतोय, धावांना आकार देतोय. अजून एक त्याच दिशेने लॉफ्टेड, परंतु झेलची शक्यता. फलंदाज बाद, छान झेल टिपलाय. कॅच ऑफ दिस मॅच. प्राप्त झालं, थोडासा जोर कमी पडला, ताकदीचा अभाव, चेंडू छानपैकी मिडल झाला होता, परंतु सिलेक्शन शॉट त्या ठिकाणी गॅपचं नव्हतं. शॉट सिलेक्शन फार महत्त्वाचं असतं. तुमचं फुटवर्किंग महत्त्वाचं असतं आणि तुमचं टायमिंग, या 3 गोष्टी जुळणं फार महत्त्वाचं असतं. त्या एकदाच जुळल्या की चेंडूची दिशा कशी होती ते दाखवली आपल्याला पवनने. कालच्या दिवसामध्ये दापोलीच्या रुपेश भोईरने दाखवली, हर्षद चौधरीने दाखवली. म्हणजे टायमिंग फार महत्त्वाचं आहे, तुमचं बदलात्य महत्त्वाचं आहे. आणि या ठिकाणी आपली कामगिरी चोख बजावून परत डगआउटमध्ये. रोशन एकदा टाळ्या असू द्या रोशनसाठी, ज्याने एक पाया रचलाय आपल्या संघासाठी. धावसंख्या एकूण जाऊन पोहोचली ती म्हणजे 15. लक्ष 35 धावांचा. अजून येणारे चेंडू 15 आणि धावांची गरज आहे 20 जिंकण्यासाठी हा सामना नेवाली पाडा संघाला. लागोपाठ 3 चौकार 3 षटकार जर मारले तर तुम्हाला बक्षीस आहे. डॉक्टर आपले रामचंद्र भोईर साहेब, डॉक्टर अमोल पाटील यांच्या माध्यमातून आणि सन्मान्य वसंतजी डोले साहेबांचं आगमन झाले आपल्या दुपार सत्रामध्ये. आपलं हार्दिक स्वागत. या काका, आपलं हार्दिक स्वागत. तसेच सोबतीला लक्ष्मणजी भोईर. डोले आणि भोईर टीव्ही बंद केली कारण त्यांना माहिती की आता जावं लागेल, जाणं गरजेचं आहे. व्यासपीठची शोभा वाढवणं गरजेचं आहे कारण त्या ठिकाणी डॉक्टर पण आलेले आहेत आणि सामना सुद्धा अतिशय थररक सुरू आहे मैदानामध्ये. एकापेक्षा सरळ खेळ, श्रेष्ठ खेळ सुरू आहे मैदानामध्ये. यावेळेला हा स्वैर मारा पाहतो आपण. डाव्यास्टे सोडून जाणारा पंच पाहतात, परंतु फमलिंग झालं. दोन्ही गाड्या एकाच रुळावरती आणि पाहता पाहता पंचांचा वाईटचा इशारा आणि फलंदाज सुद्धा बाद, रनआउट. की जेव्हा मिस फिल्डिंग होते ना तेव्हा संधी घेऊ नका, चान्स घेऊ नका. चिकी सिंग घेण्याची किंवा चोटी धाव घेण्याचा प्रयत्न करू नका. अशा वेळेला नक्कीच रनआउट होतो आणि ते अनेक वेळा सर झालेलं आहे आणि ते आपण नेहमी त्याचं दर्शन बघत असतो. दॅट्स ॲब्सोल्युटली राईट. नाही, ॲब्सोल्युटली नेव्हर टेक चान्स ऑन मिसफिल्ड असं म्हटलं जातं आहे. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुद्धा कित्येक वेळेला आपण बघितलेलं आहे. कित्येक वेळेला असे काही क्षेत्ररक्षक असं जाणूनबुजून मिसफिल्ड करतात, दाखवतात. त्या ठिकाणी दुसरी धाव घेताना प्रयत्न केला जातोय आणि त्या ठिकाणी फलंदाज बादी होतोय. म्हणजेच आपण अशा वेळेला एका भ्रमामध्ये असतो की आपला धाव मिळेल की काय, आणि त्यावेळेला नक्कीच भ्रमनिराश होत असतो. कारण की मनुष्य हा नक्कीच भ्रमात जीवन जगत असतो. हा माझा तो माझा करत असतो. खरं तर
फक्त ती माणसाची वेळ असते. माणसाची वेळ चांगली असली की सगळे जवळ असतात आणि एकदा वेळ बदलली की दूर जवळचे दूर जातात. आणि जीवनाचे कडू सत्य आहे, क्रिकेटचं कडू सत्य आपण सांगितलंच की मिसफिल्डिंग जेव्हा होते तेव्हा तुम्ही चोरटी धाव घेऊ नका. नेवालीपाडा या ठिकाणी धावांचा पाठलाग करतोय. आता चेंडू शिल्लक आहेत मैदानामध्ये, ते म्हणजे 14 आणि धावांची अजून गरज आहे 19 जिंकण्यासाठी हा सामना. आणि पुढच्या फेरीत जाण्यासाठी अशा प्रकारची कामगिरी तुम्हाला चालणार नाहीये. डावी एसटी गोल त्या ठिकाणी ऑफ स्टेजची गोल आहे, फलंदाज बाद. हा नॉन स्ट्रायकर आमच्या अगदीच्या एसटीच्या आड होता. नो प्रॉब्लेम. चुकीला माफी नाही क्रिकेटमध्ये सर म्हणतात नेहमी, चुकीला माफी नाही. एक उणीव जाणवते या ठिकाणी मल्हारी नाही का आपल्याला, की नितीन जाधव दिसत नाही नेवालीपाड्यामध्ये. एक चांगला हुकमीचा खेळाडू आहे तो, हुकमीचा एक्का आहे, परंतु हरकत नाहीये, अजून सामना समाप्त झालेला नाहीये, अजून सर मॅच न्यूट्रल आहे. यस, थोड्याच वेळा या ठिकाणी विनोद शेठ नार्वेकर जे ग्रुप ग्रामपंचायत धानेवडीचे माजी सरपंच आणि एक उद्योजक आहेत, त्यांचं या ठिकाणी आगमन होईल काही वेळातच. तर गडी बाद झाले मैदानामध्ये. 4 धावसंख्या झालेली आतापर्यंत 16 लक्ष ते एकूण 35 धावांचं, म्हणजे अजून नितांत गरज आहे 19 धावांची येणाऱ्या 13 चेंडूंमध्ये. फिल्डिंग सजवते गोलंदाज, एक फ्लाइंग स्वीप आहे, शॉर्ट कव्हर आहे, बॅकवर्ड पॉईंट डीपमध्ये बघा चेंडू फ्लाय झाला, परंतु प्रयत्न केलेला थोडंसं आवाक्याच्या बाहेर वाटलं गोलंदाजाला. एक धाव त्या ठिकाणी घेण्यात आली. एकेरी दुहेरी धावांती सुद्धा भर देणं गरजेचं आहे, कारण क्रिकेटची लाईफ लाईन आहे सिंगल डबल. अशा प्रकारे मैदानामध्ये 2 षटकं समाप्त झाल्यानंतर धावसंख्या नेवालीपाड्याची 35 धावांचा पाठलाग करत असताना 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 धावा. आता येणारे चेंडू 12 आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 18 धावांची. 18 रन्स रिक्वायर्ड विदिन 12 डिलिव्हरीज टू विन दिस मॅच. म्हणजे मला असं वाटतं की नेट टू नेट फाईट बघायला मिळते. लो स्कोरिंग सामना जरी असला तरीसुद्धा बऱ्याचशा वेळेला आपण असं पाहतोय की संघर्ष बघायला मिळतो आणि बऱ्याचशा वेळेला लो स्कोरिंग सामनेसुद्धा इंटरेस्टिंग होत असतात, कारण निम्मा पल्ला पार केलेला आहे. 17 धावा झालेल्या आहेत आणि 18 धावांची आवश्यकता आहे. तिसरं षटक जे आहे ते फार महत्त्वाचं ठरणार आहे, टर्निंग पॉईंट ठरणार आहे या सामन्याचं. अगदी आपण सर बरोबर म्हणात, कारण सकाळी आपण त्याचं प्रात्यक्षिक बघितलं की वरप संघाच्या निनादने जे तिसरं षटक हाताळलं आणि पहिला चेंडू त्याचं क्लीन बोल्ड केलं फलंदाजाला, त्यानंतर जो सामना टर्न झाला आणि त्याच षटकामध्ये त्या सामन्याचं प्रतिबिंब दिसू लागलं की वरप संघ फ्रंटफुटला येणार आणि त्या संघाने बाजी मारली. तसं काय षटकात होईल का बघायचं आहे, पण नेवाली संघामध्ये सुद्धा मातबर क्रिकेटर आहेत, त्या सामन्याला कधी पण पुढे ओव्हरटेक करून घेऊन जातील. परंतु तात्पर्य असं की आतापर्यंत हाफ इज डन हिअर, हाफ इज रिमेनिंग. अर्ध लक्ष पार झाले अर्ध्या षटकांमध्ये आणि येणारे अर्धे षटकं म्हणजे 2 षटकं 12 चेंडू 18 धावांची गरज आहे. 17 झाल्या 18ची गरज आहे. फक्त एक उणीव आहे ती नितीन जाधवची. येस, वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करायचं आहे, वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करायचं आहे. आणि क्रिशामध्ये आराफ शेख नाहीये, जो ठाणे संघामध्ये सुद्धा निवडला गेला होता. ठाणे रायगड मॅचमध्ये आराफ शेख तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी उणीव जाणवते क्रिशा 11मध्ये. दोघांमध्ये सेम आहे, बरोबरीची लढत आहे. दोन्ही उमेदवार आघाडीवरती नाहीत, कोणीच बरोबरही चाललेत. हलक्या हाताने फक्त दिशा दिली, पुश करो खुश रहो, परंतु डीपमध्ये क्षेत्ररक्षक होता, वेगाने येतो, तितकाच वेगाने 2 धावा पूर्ण. टाळ्यांचा गजर, काय रनिंग बिटवीन द विकेट. चित्याच्या चपलाने 2 धावा पूर्ण केल्या आणि टाळा मिळतात खेळाडू कक्षामध्ये. आणि पाहुण्यांकडून सुद्धा, शिवाय रसिकांकडून सुद्धा टाळ्यांची दाद मिळवली या 2 खेळाडूंनी. लखन आणि भूषण मैदानामध्ये आहे. येस, आमचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे, मेन गेट आहे, मेन गेटकडे येणारा जो रस्ता आहे, रस्त्यामध्ये ज्या कोणाच्या गाड्या असतील, 2 व्हीलर असतील, 4 व्हीलर, आपण कृपया बाजूला घ्यायच्या आहेत, पार्किंग झोनमध्ये घेऊन जायचे आहेत, कारण काही मान्यवर थोड्या वेळाने या ठिकाणचं आगमन होईल, त्यामुळे त्याला पण रस्ता करून द्यायचा आहे. प्रमुख प्रवेशद्वाराच्या येण्यासाठी जो रस्ता आहे, यावेळेला सुद्धा समजदारीचं क्रिकेट, संयम फार महत्वाचा आहे. एक्साइट होत नाहीये, आक्रमकतेची गरज नाहीये. त्यांनाही माहिती आहे या ठिकाणी चेंडू आपल्याकडे खूप शिल्लक आहेत, मोठ्या फटक्याची सध्या तरी ह्या षटकामध्ये गरज नाहीये. एखादा जर खराब चेंडू मिळाला तर नक्कीच आपण समाचार घेऊ. हे दोन्ही पण खेळाडू जाणतायत. लखन आणि भूषण शांतपणे खेळतायत. धावसंख्या जाऊन पोहोचली 20 वर.
20 ऑन द बोर्ड. अजून 15 धावांची गरज. चेंडू आत आला, आता बॅकफुटला छानपैकी कव्हरच्या डोक्यावरून काढलाय, डीप कव्हरच्या दिशेने 4 धावांसाठी. गुड शॉट, व्हेरी गुड शॉट. पुढे जाण्याचा प्रयत्न होता, नंतर बॅकफुटला आला, चेंडूला पाहिलं की चेंडू शॉर्ट ऑफ गुड लेत आहे, ऑफसिकच्या जवळून थोडासा आत येत होता आणि बॅट रोल केली, आडव्या बॅटचा वापर केला, छानपैकी सिलेक्शन केलं शॉटचं, चौकार मिळाला आणि चौकाराने बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी होऊ शकतात. टर्निंग पॉईंट असू शकतो हा चौकार, कारण बराच काळ झाला चौकार येत नव्हता मैदानामध्ये. सिंगल डबल होती, भर दिला जात होता. आता धावसंख्या चौकाराने जाऊन पोहोचली 24 वर. हळूहळू असं वाटतं की रनबॉर इक्वेशन येईल की काय. 9 चेंडू शिल्लक आहेत, 11 धावांची गरज आहे. परंतु या ठिकाणी विचार जर केला बदलापूर संघाचा, त्यांना याकडे विकेटची गरज आहे. विकेट रिक्वायर्ड ॲट दिस मोमेंट. क्रिशा 11 संघाला गरज आहे ती म्हणजे विकेट आणि विकेटची. विकेटची प्राप्ती करण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारचे चेंडू टाकून चालणार नाही सर. चेंडू तुम्हाला नेमकीच नेक टू नेक, स्टंप टू स्टंप गोलाची करावी लागेल. फटका मारणं तुम्हाला इथे गरजेचं असणार आहे. फटका मारावाच तसंच तुम्हाला चेंडू टाकायला लागणार आहे की तुम्हाला फटका खेळणं गरजेचं आहे. चेंडू बाहेर टाकून चालणार नाहीये. क्लोज टू द बॉडी आणि लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. पाहतो क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रेक्षकासारखा. थँक्स डीजे. सुस्वागतम. दरम्यान या ठिकाणी आगमन होतंय ते म्हणजे दानिलगावचे माजी सरपंच, प्रसिद्ध उद्योजक विनोद नार्वेकर यांचं आगमन झालेलं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ते आपणास आदर्श 11 धानिवली व ग्रामस्थ मंडळ धानिवली याच्यावरती विनंती करतोय की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. उद्योजक विनोद नार्वेकर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. येस वेलकम सर. बॅटची कडा, फलंदाज बाद, सॉफ्ट डिस्मिसल. माननीय सरपंच साहेब आले आणि विकेटचं पतन झालं. सामन्यामध्ये अजून ट्विस्ट दडलंय. ह्या गुलदस्त्यामध्ये काय नक्की आहे त्याचं अजून उघड होत नाही. बघा चेंडू टर्न झाला अतिशय जबरदस्तपणे, ऑफसाईडला वळला आणि बॅटला स्पर्श करून विकेटच्या हातामध्ये विसावला. अशा प्रकारे एक 5वा धक्का लागतोय नेवालीपाडा संघाला. सामना संख्या 30. आता येणारे चेंडू 6 जिंकण्यासाठी नेवालीपाडाला 5 धावांची गरज. येस, स्टेजच्या समोर जे काही खेळाडू उभे आहेत आपण खाली बसायचं आहे, कारण आमचे मान्यवर लक्षात घ्यायचं, आपण थोडं खाली बसायचं आहे. आणि यांचं आगमन झालेलं आपलं हार्दिक स्वागत. आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सर्व प्रेक्षक जे पडद्याच्या आतमध्ये असतील त्यांना एक विनंती असणार आहे, कारण पहिल्या दिवसापासून आम्हाला आपलं खूप शांततेचं सहकार्य मिळालेलं आहे. आज अंतिम दिवस आहे, मेगा फिनाले, सुपर संडे. आपण पडद्याच्या बाहेर स्थानापन्न व्हायचं आहे. शंकरजी कोळे यांचं मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे. हार्दिक स्वागत आहे. तर मैदानामध्ये 35 धावांचं टार्गेट असताना 30 धावा कंप्लीट झाल्यात. 5 धावांची गरज आहे पण चेंडू शिल्लक आहेत ते 5 चेंडू. जसं म्हणालो की रनबॉल इक्वेशन 6 चेंडू. करेक्शन करा. येस, Sorry, शंकरजी गोयल यांचं मान्यवर कक्षामध्ये आगमन झालं. आपलं हार्दिक स्वागत. इक्वेशन 6 चेंडू 5 धावा. फक्त नच केले, हलक्या हाताने दिशा दिली कव्हर पॉइंटला शॉर्ट रिझनमध्ये सिंगलसाठी. आणि सिंगल डबलने जिंकू शकता येतं, परंतु कधी कधी असं टेनिस क्रिकेटमध्ये सिंगल डबल काढणं कठीण जातं, जोखमीचं असतं. चौका षटका सहज लगावला जातो.
हाच फरक आहे लेदर क्रिकेट आणि टेनिस क्रिकेटमध्ये, कारण प्रॅक्टिसचा अभाव असतो. परंतु या ठिकाणी तसं दाखवत नाही. नेवालीपाडा संघ संयमाने सुद्धा खेळतोय आणि अटॅक सुद्धा करतोय. जशी वेळ आहे, जसा काळ आहे, तसा इथे खेळ दाखवत आहेत मैदानामध्ये रसिकांना आणि पाहुण्यांना सुद्धा. तर धावसंख्या 1 फुलते, जाऊन पोचली ती म्हणजे 31 वर. अजून 4 धावांची नितांत गरज. चेंडू शिल्लक आहेत 5. यावेळेला जबरदस्त फ्लॅशी ऑफ ड्राईव्ह पाहतो आपण. डीप एक्स्ट्रा कव्हरला मॅच विनिंग स्ट्रोक.